भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। सुमारे 100 दहशतवादी याच्यामध्ये मारले गेल्याचं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि इतका मोठा धक्का देऊनही पाकिस्तानच्या नापाक कुरापती मात्र अजूनही सुरूच आहेत। आता पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून खोटे दावे करून जगाची आणि विशेषतः भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण भारतीय लष्कराने मात्र पाकिस्तानच्या या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे। पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन। कपटी आणि कुरापतखोर पाकिस्तानचा आणखी एक भयंकर चेहरा समोर आलाय। खोट्या प्रचार तंत्राचा वापर, चुकीची माहिती पसरवण्याचा पाक सरकार आणि लष्कराचा डाव उघड झालाय। भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा खोटारडेपणा पुराव्यानिशी समोर आणलाय। पाकिस्तानने भारताबाबत कशा प्रकारे खोटे दावे सोशल मीडियावर दिले याबाबतची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली। उधमपूर येथील S-400 प्रणाली, सुरतगड वासुसाचं विमानतळ, मगरूराटा येथील ब्रह्मोस स्थळ, देहरागिनी तोफखाना, चंदीगड मधील दारुगोळा नष्ट करण्याचे खोटे दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले गेले। पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए। भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है। पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून सतत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत। सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात अनेक गावातील घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालंय। पाकिस्तानी सैन्यानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, अखनूर या ठिकाणी तोफ गोळ्यांचा मारा केला। मात्र भारतच पाकिस्तानातील नागरिकांना लक्ष्य करतोय अशा उलट्या बोंबा पाकिस्तान ठोकतोय। मात्र भारतानं पाकिस्तानमधील कोणत्याही रहिवासी भागांना लक्ष्य केलं नसल्याचं पुन्हा एकदा लष्करानं स्पष्ट केलंय। त्यामुळे पाकिस्तान याविषयी करत असलेले सर्व दावे खोटे असल्याचं उघड झालंय। उधमपुर, पठानकोट, आदमपुर और भुज भटिंडा स्टेशन, इन सब पर उपकरण व फसलों को हानि पहुंचाई। एक निंदनीय और अनप्रोफेशनल एक्ट के तहत पाकिस्तान ने श्रीनगर, अवंतीपुर और उधमपुर के वायुसेना अड्डों पर चिकित्सा केंद्र और स्कूल परिसर को निशाना भी बनाया, जिससे उसके द्वारा सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर हमला करने की गैर जिम्मेदाराना प्रवृत्ति फिर उजागर हुई। नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी के कई प्रयास किए। कुपवाड़ा, बारामूला, पुंछ, राजौरी और अखनूर सेक्टर्स में तोप, मोर्टार एवं हल्के हथियारों से भीषण गोलाबारी जारी रही। भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रत्युत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकिस्तानात घुसून 7 मे रोजी मध्यरात्री 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर सातत्यानं पाकिस्तान खोटी माहिती देत आहे। मुस्लिम राष्ट्रांच्या मंचावर तर तो धाय मोकलून रडलाय। अमेरिकेसह रशियानं पाकिस्तानच्या या उलट्या बोंबांवर कडक ताशेरे ओढल्यानंतर पाकिस्तान वरमलाय। त्यामुळे त्यानं आता सोशल मीडियाद्वारे भारताविरोधात डिजिटल वॉर सुरू केलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।